नमस्कार, मी केतन पवार द अल्गो मेकर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज दिनांक 3 जानेवारी 2024. तर आज आपण बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुटमध्ये अल्गोरिदम रन करणार आहोत. आज बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. बँक निफ्टी कॉलमध्ये इथं आपण डबल क्लिक मारूया. तर बँक निफ्टी कॉलचा अल्गोरिदम रन झालेला आहे. तसेच आपण बँक निफ्टी पुटसाठी बँक निफ्टी कॉलचा रन झालेला आहे. बँक निफ्टी कॉलचा लॉग इन झालेला आहे. आता करंट एक्सपायरी आणि करंट ॲट द मनी स्ट्राईक प्राईस LTP या सर्व गोष्टींचं कॅल्क्युलेशन बॅकएंडला सुरू असतं. इथं बघा, बँक निफ्टी कॉलचा अल्गोरिदम रन झालेला आहे. आपण इथं एंजलला लॉग इन करून आपण चेक करूया की आपल्याला ऑर्डर मिळाली का. बँक निफ्टी कॉलचा रन झालेला आहे, पण बँक निफ्टी पुटचा पण स्टार्ट करू. लॉग इनला काही प्रॉब्लेम आहे, जरा चेक करूया. OTP तर बघा, बँक निफ्टी पुटचा टाइम पेज केलेला आहे, लॉग इन झालेला आहे. इथं ऑर्डर्समध्ये तुम्ही चेक करू शकता. बँक निफ्टी कॉलमध्ये आपल्याला 47,600चा कॉल मिळालेला आहे. एक लॉट साईजमध्ये 118.80 हा त्याचा एंट्री पॉईंट आहे. त्याचा स्टॉप लॉस सेट झालेला आहे आणि 118.80ला दुसरी ऑर्डर प्लेस झालेली आहे. पुटमध्ये बघा, ॲटो 100 आहे, म्हणजे इथे त्याला LTP नी प्रॉपर मिळालेलं नाही. आपल्याला रिस्टार्ट करावा लागणार आहे पुटचा. $9:20 झालेले आहेत.
लॉग इन झालेलं आहे बँक निफ्टी पुटसाठी. आणि बँक निफ्टी पुटसाठी आपल्याला बँक निफ्टी पुटसाठी करंट एक्सपायरी आणि करंट ॲट द मनी स्ट्राईक प्राईस कॅल्क्युलेशन सुरू आहे. कॉलचा आपला अल्गोरिदम रन झालेला आहे. आज आपण निफ्टी पुटमध्ये सुद्धा ट्राय करण्याचा प्रयत्न करूया. अशा तऱ्हेनं बँक निफ्टी पुटचा पण झालेला आहे. इथं आपण ऑर्डर बुक्समध्ये जाऊन चेक करू शकतो. बँक निफ्टी पुटमध्ये 47,600चाच पुट मिळालेला आहे आपल्याला 175.30ला. एक लॉट साईजमध्ये हा ट्रेड पडलेला आहे. आपण निफ्टी पुटमध्ये आज ट्राय करूया. निफ्टी पुटचा अल्गोरिदम आपण आता रन केलेला आहे. तर आता 9:21 झालेले आहेत. निफ्टी पुटसाठी अल्गोरिदम रन केलेला आहे. निफ्टी पुटमध्ये सुद्धा सेम कॅल्क्युलेशन होत असणार आहे. म्हणजे करंट एक्सपायरी, आता निफ्टीची एक्सपायरी बघा कधी आहे, त्या एक्सपायरीचा करंट एक्सपायरीचा हा ॲट द मनी स्ट्राईक प्राईस कॅल्क्युलेशन सुरू आहे. तोपर्यंत आपण तिकडं बघा बँक निफ्टी कॉलचा 118 एंट्री पॉईंट आहे, तो 100 वरती आलेला आहे. आणि बँक निफ्टी पुटचा 175ला आहे, तो 190 वरती आलेला आहे. इथं बघा निफ्टी पुटचा अल्गोरिदम रन झालेला आहे 127. आणि निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे 4 जानेवारी. तर 21,700चा पुट मिळालेला आहे इथं आपल्याला 127.15चा. आणि तो आता 133 सुरू आहे. तर बँक निफ्टी पुट हा एकच अल्गोरिदम आज आपण बँक निफ्टीचा रन करूया. म्हणजे जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांच्या लक्षात येईल की आपण मल्टिपल अल्गोरिदम कसे रन करतो. इथं तुम्ही जाऊन सॉर्ट करू शकता. कॉलमध्ये जर विचार केला तर बँक निफ्टीच्या कॉलचा फक्त आपण ट्रेड घेतलेला आहे. आणि पुटमध्ये जर विचार केला तर बँक निफ्टीचा पुट आणि निफ्टीचा पुट हे दोन अल्गोरिदम आपले बॅकएंडला रन आहेत. तुम्हाला स्क्रीन दाखवतो कसे अल्गोरिदम रन होतात. हा आहे निफ्टी पुट. हा निफ्टी पुटचा आहे. हा बँक निफ्टी कॉलचा आहे. आणि हा बँक निफ्टी पुटचा आहे. तर अशा पद्धतीने आपले अल्गोरिदम रन होत असतात. आता इथं बँक निफ्टी कॉल, बँक निफ्टी पुट आणि निफ्टी पुट हे 3 अल्गोरिदम रन केलेले आहेत. आता हे अल्गोरिदम रन करताना सुरुवातीला काय पेच केलं जातं तर टाईम सेट केलं जातं. म्हणजे सकाळी 9:15 ते 10 वाजेपर्यंत आपले अल्गोरिदम आपण स्टार्ट करू शकतो. त्यानंतर काय केलं जातं, बँक निफ्टी कॉल आणि निफ्टी तर याच्यामध्ये एक्सपायरी डेट वेगवेगळे आहे. तर आता बघा इथं बँक निफ्टीची एक्सपायरी आणि निफ्टीची एक्सपायरी तुम्हाला ऑर्डर्समध्ये दाखवतो. सर्व ऑर्डर घेऊया एक्झिक्यूट झालेल्या. तर इथं बघा बँक निफ्टीची एक्सपायरी 3 जानेवारी आहे आणि निफ्टीची 4 जानेवारी आहे. तर आपला अल्गोरिदम काय करतो, ॲटोमॅटिक एक्सपायरी डेट सिलेक्ट करतो. म्हणजे जी करंट एक्सपायरी असणार आहे, निफ्टीची 3 असेल तर 3 घेईल, बँक निफ्टीची 4 असेल तर 4 घेईल. अशा पद्धतीनं पूर्णपणे ॲटोमॅटिक होतं. त्यानंतर एकदा एक्सपायरी मिळाली की करंट स्ट्राईक प्राईस जो चालू आहे ॲट द मनीचा, तो ॲट द मनी स्ट्राईक प्राईस घेतला जातो. आता इथं बघा 47,600चा कॉलसाठी, 47,600चा पुटसाठी. आता हे बघा विदिन 2-3 मिनिटांमध्ये आपण ऑर्डर केले, त्यामुळे ॲट द मनी सेम आलेला आहे. आणि निफ्टीचा 21,700चा पुट, म्हणजे हे स्ट्राईक प्राईस सुद्धा ॲटोमॅटिक सिलेक्ट होते. आता ही स्ट्राईक प्राईस सिलेक्ट झाल्यानंतर त्या स्ट्राईक प्राईसची LTPची काय असेल ती LTP घेतली जाते. आता LTPमध्ये बघा बँक निफ्टी कॉलसाठी LTP आहे 118, बँक निफ्टी पुटसाठी आहे 175 आणि निफ्टीसाठी आहे 127. मग करंट ॲट द स्ट्राईक मनीमध्ये जी LTP चालू असेल ती LTP तिथं फेच केली जाते. पण त्या LTPमध्ये आपण बफर पॉईंट ॲड केलेला आहे. तो बफर पॉईंट ॲड करून आपल्याला हा एंट्री पॉईंट मिळालेला असतो.
तर अशा पद्धतीनं हे ॲटोमॅटिक सर्व सिलेक्शन होतं. ह्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही पद्धतीचं मॅन्युअली इंटरफेअर करायची गरज नाही. क्लायंट लॉग इन, एक्सपायरी सिलेक्शन, ॲट द मनी स्ट्राईक प्राईस सिलेक्शन, त्यानंतर LTP सिलेक्शन. LTP झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये एंट्री बफर पॉईंट ॲड करून एंट्री पॉईंट, त्याचा स्टॉप लॉस, त्याचं टार्गेट, लॉट साईज हे सुद्धा ऑटोमॅटिक होतं. तर लॉट साईजमध्ये बघा कसं होतं, बँक निफ्टी कॉलमध्ये 2 ट्रेड पडलेले आहेत. आता कॉलचं आपण चेक करू. फक्त कॉलमध्ये बघा कसं झालेलं आहे. पहिला ट्रेड पडला त्यावेळी 1 लॉट घेतलेला आहे, दुसरा ट्रेड पडला त्यावेळी 2 लॉट घेतलेला आहे, तर तिसरा ट्रेड पडेल त्यावेळी 3 लॉट, चौथा ट्रेड पडेल त्यावेळी 4 लॉट. अशा पद्धतीनं लॉट साईज ऑटोमॅटिक इन्क्रीज केलेली आहे. आता या पहिल्या ट्रेडनं जर प्रॉफिट दिलं असतं तर 500 रुपये मिळाले असते, दुसऱ्या ट्रेडनं प्रॉफिट दिलं तर 1000 रुपये मिळाले असते. आता दुसऱ्या ट्रेडनं प्रॉफिट मिळालं तर ह्या पहिल्या ट्रेडनं लॉस केलेला आहे, प्लस पहिल्या ट्रेडचं ब्रोकरेज, पहिल्या ट्रेडचं टॅक्स, प्लस ह्या ट्रेडचं ब्रोकरेज, ह्या ट्रेडचं टॅक्स, हे सर्व वजा जाता आपल्याला 1000 रुपये प्रॉफिट होईल दुसऱ्या लेवलला. तिसऱ्या लेवलला जर गेलं तर या दोन्ही ट्रेडचं लॉस, दोन्ही ट्रेडचं ब्रोकरेज, दोन्ही ट्रेडचं टॅक्सेस, प्लस तिसऱ्या ट्रेडचा ब्रोकरेज आणि टॅक्स हे सर्व वजा जातात 1500 रुपये आपल्याला प्रॉफिट होईल. अशा पद्धतीनं आपण अल्गोरिदम सेट केलेले आहेत. तर आपण सर्व व्ह्यू बघूया. कुठला ट्रेड प्रॉफिटमध्ये आपल्याला आता पुट आपल्याला प्रॉफिटमध्ये दाखवतोय. 175 एंट्री पॉईंट आहे आणि 176-77 आत्ता सुरू आहे. आणि निफ्टीच्या पुटमध्ये 127 हा एंट्री पॉईंट आहे, 128-129च्या आसपास मार्केट सुरू आहे. तर आपण थोडा वेळ वॉच करूया. बॅकएंडला जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीने आपले अल्गो रन होत असतात. तर ह्या अल्गोमध्ये काय होत असतं, तर करंट LTP जो आहे तो LTP टार्गेटच्या जवळ आहे का स्टॉप लॉसच्या जवळ आहे, स्टॉप लॉस हिट झाला तर पुढची ऑर्डर काय करायची, टार्गेट हिट झालं तर मेसेज काय द्यायचा, ह्या सर्व गोष्टींचं हे बॅकएंडला कॅल्क्युलेशन आहे. आता हे आपण बँक निफ्टी कॉल, बँक निफ्टी पुट, निफ्टी कॉल आणि निफ्टी पुट असे 4 अल्गोरिदम आपण तयार केलेले आहेत. ॲट अ टाइम आपण हे सर्व अल्गोरिदम रन करू शकतो. त्यासाठी तुम्हाला हाय स्पीड इंटरनेटची गरज असणार आहे आणि तुम्हाला या सेटअप फाईल रन करण्यासाठी पॉवर बॅकअप आणि हाय इंटरनेट स्पीड या 2 गोष्टींचीच फक्त गरज आहे. तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं टेक्निकल नॉलेजची आवश्यकता नाही, कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला ह्युमन इंटरॅक्शन याच्यामध्ये असणार नाही. तुम्हाला काही प्राइस सिलेक्ट करायला लागणार नाही, टार्गेट लावावं लागणार नाही, स्टॉप लॉस लावावं लागणार नाही, लॉट साईड सिलेक्ट करायला लागणार नाही, एक्सपायरी चेक करावी लागणार नाही. सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये ॲटोमॅटिक होत आहेत. तर आता बघा इथं आपण बघा बँक निफ्टी पुटमध्ये आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि नेक्स्ट ऑर्डर पडलेली आहे. बँक निफ्टी पुट सॉर्ट करून दाखवतो तुम्हाला. इथं बघा बँक निफ्टी पुट हा पहिला ट्रेड आणि हा दुसरा ट्रेड. बँक निफ्टीची 3 जानेवारी पहिला ट्रेड बघा, 1 लॉट साईजनं 175ला पडलेला आहे, त्याचा स्टॉप लॉस हिट झालेला आहे, 171 पर्यंत मार्केट आता आलेला आहे आणि 175.30लाच सेम एंट्री प्राईसला आपली एंट्री प्लेस झालेली आहे. फक्त इथं काय झालेलं आहे, लॉट साईज इन्क्रीज झालेला आहे आणि थोडं टार्गेट सुद्धा इन्क्रीज झालेलं आहे, जेणेकरून आपल्याला ह्या ट्रेडचा लॉस प्लस ह्या ट्रेडचं ब्रोकरेज, टॅक्सेस वजा जाता आपल्याला 1000 रुपयेचा प्रॉफिट होईल. कॉलमध्ये आपण चेक करू शकता 118चा ट्रेड 85 वरती आलेला आहे. आज एक्सपायरी आहे, आता जाऊन डीके स्टार्ट झालेला आहे याचा, त्यामुळे हे 0च्या दिशेनं चालू आहे. ह्याच्यामध्ये बघा पहिला स्टॉप लॉस हिट झालेला आहे, 118.80ला आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. याचा बँक निफ्टी म्हणजे 8 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, म्हणजे 110.80ला हा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. आणि 110.80 असताना आपण 118ची ऑर्डर टाकलेली आहे. ही ऑर्डर आपल्याला एक्झिक्यूट झालेली नसणार आहे, कारण मार्केट तिथून खालीच गेलेलं आहे. ज्यावेळी 118.80 ही मार्केट प्राइस येईल त्यावेळी ही ऑर्डर एक्झिक्यूट होईल आणि तिथून वरच्या दिशेने गेलं तर आपल्याला प्रॉफिट होईल. पण हे खालच्या दिशेने निघालेलं आहे, त्यामुळे आता ह्या ट्रेडमध्ये आपण बाहेर पडलेलो आहे. आपल्याला पुट साईडला मार्केट जाते असं दिसते. तर बघा 175चं 185, 150 म्हणजे इथं सुद्धा डिकेज सुरू झालेला आहे आणि इथं पहिला स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि दुसरा ट्रेड आपल्याला 175.30चा प्लेस झालेला आहे. ह्याच्यावर मार्केट आलं तर हे एक्झिक्यूट होईल.
बँक निफ्टी झाला. आता निफ्टीमध्ये बघूया आपण. निफ्टीचे 4 जानेवारी आपल्याला पुट सिलेक्ट करावं लागेल. तर इथं बघा 127.15चा हा एंट्री पॉईंट आहे. इथं निफ्टीसाठी आपल्याला 4 ते 5 पॉईंटचा स्टॉप लॉस असणार आहे आपला. म्हणजे जर इथं 122 121च्या आसपास जर मार्केट आलं तर हा स्टॉप लॉस हिट होईल आणि 127.15ची दुसरी ऑर्डर प्लेस होईल. तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, आपण सर्व ऑर्डर आपण स्क्रीनवरती आणूया. कॉल आणि पुटच्या सर्व एक्सपायरीच्या. तर इथं बघा 9:31 झालेले आहे आणि पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्क्रिप्टच्या म्हणजे बँक निफ्टी कॉलच्या 2, बँक निफ्टी पुटच्या 2 आणि निफ्टी पुटची 1 ऑर्डर ही मिळालेली आहे. आणि ही ऑर्डर ॲटोमॅटिक स्टॉप लॉस हिट होऊन नेक्स्ट ऑर्डर प्लेस करणं किंवा वेगवेगळ्या स्क्रिप्टमध्ये प्राईस चेक करणं हे सर्व पाठीमागं इथं तुम्ही चेक करू शकता. की इथं तुमचं म्हणजे आपण जे चेक करतो बँक निफ्टी कॉलची आपली प्राईस काय असणार आहे, बँक निफ्टी पुटची आपली प्राईस काय असणार आहे, निफ्टी पुटची आपली प्राईस काय असणार आहे, या सर्व गोष्टी इथं ॲटोमॅटिक चेकिंग सुरू आहे. तर ह्याच्यामध्ये बघा मल्टिपल स्क्रिप्टमध्ये आपण इथं बँक निफ्टी पुटमध्ये दुसरा ऑर्डर प्लेस झालेला आहे बघा 2 लॉट साईजमध्ये. तर ह्याच्यामध्ये आता तिसरी बँक निफ्टीसाठी तिसरी ऑर्डर प्लेस झालेली आहे. म्हणजे आपण ही जी चर्चा करतोय ह्या चर्चेमध्ये सुद्धा आपल्याला एकदम प्रॉपर प्राइसला आपल्याला ऑर्डर एक्झिक्युशन होत आहेत. तर सॉर्टिंग करून दाखवतो तुम्हाला. कॉलचं चेक करा. बँक निफ्टी कॉलमध्ये 2च आहेत. पुटमध्ये बघा, पुटमध्ये आता पुटच्या आपण 2 अल्गोरिदम रन केले आहेत, निफ्टी आणि बँक निफ्टी. तर 3 जानेवारी सिलेक्ट केला तर तुम्हाला बँक निफ्टी मिळेल, 4 जानेवारी सिलेक्ट केला तर एक्सपायरी डेट आहे ते तुम्हाला निफ्टी मिळेल. तर इथं बघा 175 एंट्री पॉईंट, लॉट साईज इन्क्रीज झालेली आहे. तर अशा पद्धतीनं हे व्हेरी फास्ट कॅल्क्युलेशन आपला अल्गोरिदम एक्झिक्यूट करतो. ह्याच्यामध्ये व्हेरी फास्ट एक्झिक्युशन आहे, व्हेरी फास्ट कॅल्क्युलेशन आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही ह्युमन इंटरॅक्शन किंवा इमोशन्स नाही. म्हणजे 2 स्टॉप लॉस हिट झाले, तिसरी ऑर्डर आपण टाकूया का नको, तर असं काही नाही. जी त्याला एंट्री प्राईस मिळालेली आहे त्या एंट्री प्राईसला तो अल्गोरिदम आपला प्लेस करणारच आहे. आणि निफ्टीमध्ये आपण चेक करू शकता. निफ्टीमध्ये चेक करण्यासाठी तुम्हाला एक्सपायरी 4 जानेवारीची सिलेक्ट करावी लागेल. तर बघा निफ्टीमध्ये 2 लॉट मिळालेले आहेत. तर 127.15चा स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि 122च्या आसपास इथं मार्केट सुरू आहे आता. तर तुम्ही चेक करू शकता अल्गोरिदम आपले बॅकएंडला सुरू आहेत. तर अशा पद्धतीनं मल्टिपल अल्गोरिदम आपण रन करू शकतो. 9:33 झालेले आहेत आणि तुम्ही सर्व नोट डाऊन करून घ्या. निफ्टी पुटसाठी 21,700चा पुट 4 जानेवारी 127.15. आणि 3 जानेवारीसाठी बँक निफ्टी 47,600चा पुट 175.30. कॉलचा जर विचार केला तर बँक निफ्टी 47,600चा कॉल 118.80. हे तुम्ही प्राइस नोट डाऊन करून घ्या आणि मार्केट क्लोज होताना तुम्ही त्याचा हाय चेक करू शकता. आपल्याला बँक निफ्टीसाठी 45 ते 85 पॉईंटची गरज असते, पहिल्या लेवलपासून ते 10व्या लेवलपर्यंत. आणि निफ्टीसाठी आपल्याला 15 ते आय थिंक 45 पॉईंटची गरज असते. तर अशा पद्धतीने तुम्ही अल्गोरिदम रन करू शकता. ह्याच्यामध्ये कोणतंही आपल्याला टेन्शन राहणार नाही. ऑर्डर प्लेस होण्याचं किंवा ऑर्डरमध्ये एंट्री पॉईंट चुकण्याचं, टार्गेट, स्टॉप लॉस या सर्व गोष्टी प्लेस ॲटोमॅटिक होतात. तर अशा पद्धतीने अल्गोरिदम आपण तयार केले आहेत. बँक निफ्टी कॉल पुट, निफ्टी कॉल पुट असे 4 अल्गोरिदम आपण तयार केलेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला अल्गोरिदमला जर कोण इंटरेस्ट असेल तर त्यांनी
8600402010 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. इथं बघा टोटल 8 ऑर्डर आपल्या प्लेस झालेले आहेत. आता बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुट या दोघांची आज एक्सपायरी आहे. त्यामुळं बघूया आज कुठल्या बाजूला आपल्याला टार्गेट मिळते. आणि निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे. तर तुम्ही बघितलं आजच्याला की आपला एक्सपायरी सिलेक्शन कसं ऑटोमॅटिक होतं, ॲट द मनी स्ट्राईक प्राइस कसं ऑटोमॅटिक होतं, स्टॉप लॉस, टार्गेट, लॉट साईज या कशा ऑटोमॅटिक ऑर्डर प्लेस करतं हे सर्व तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे. तर रोजच्या रोज तुम्हाला असे मी लाईव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग करत जाईल. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर 9:36 झालेले आहेत. आपण लाईव्ह स्ट्रीमिंग स्टॉप करूया. तुम्ही एंट्री पॉईंट लिहून घेतले असतीलच. मार्केट क्लोज झाल्यानंतर तुम्ही त्याचे हाय चेक करून कोणत्या आपल्या अल्गोरिदमनं आपल्याला प्रॉफिट दिले ते तुम्ही चेक करू शकता. थँक्यू सो मच.